ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा सावंतवाडीत निघाली. यात पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे युवा नेते विशाल परब, जिल्हा संयोजक संदीप गावडेंसह देशप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. हर घर तिरंगा यात्रेला आणि तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत भाजपचे युवा नेते विशालजी परब आहेत. काय सांगाल परब साहेब, मोठ्या संख्येनं इकडे देशभक्त सहभागी झाले. पूर्ण विधानसभेतनं असंख्य प्रकारे भारत मातेला मानणारी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झालेली आहेत. एक आगळा वेगळा संदेश या संपूर्ण कोकणामध्ये, सिंधुदुर्गमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगळीवेगळी अशी एक चांगला कार्यक्रम आज आमच्या सर्व सैनिकांना, माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे करत आहोत. या ठिकाणी मी माझ्या सर्व आलेल्या देशभक्तांना मनापासून धन्यवाद देतोय. आमचे संयोजक, आमच्या भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी आयोजन केले ते आदरणीय संदीपजी गावडे साहेब, आणि संपूर्ण शहरामध्ये ज्यांनी नियोजन केलं, आजची शिस्तबद्ध हा कार्यक्रम व्हायला कारणीभूत ठरले ते आदरणीय आमचे सर्वांचे लाडके उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर सर यांना आणि सर्व नगरसेवक आणि सर्व मंडळींना मी धन्यवाद देतोय. या आजच्या रॅलीचं श्रेय हे सर्व जनतेला देण्यात येत आहे. निश्चितपणे आपण राजकीय वर्तुळात अनेक घटना घडतो, पण आज देशप्रेमासाठी सगळी मंडळी महायुतीतली आज इथे आलेली पाहायला मिळतात. आमदार केसरकर पण सहभागी झालेत, पालकमंत्री सुद्धा येतात. त्याबद्दल काय सांगाल? भारत देशामध्ये कोणताही व्यक्ती या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेब आलेले सर्व मंडळी येऊ शकतात. त्यामुळे भारत देशाचा तिरंग्याचा कार्यक्रम हा सर्वसामान्य जनतेचा आहे. त्यामुळे आमचे सर्व नेत्यांची एकच शिकवण आहे की या ठिकाणी ज्यावेळी समाजावरती, संघटनेवरती आपल्या एकत्रितपणे आपण राहतो त्यावेळी देशाचा विकास होतो. आणि आमच्या सर्व आदरणीय राणेसाहेब असतील, चव्हाणसाहेब असतील किंवा आमचे देवाभाऊ असतील आणि सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या विचारातनं 2022ला अशा प्रकारची आगळी वेगळी संकल्पना 2022च्या वेळी 75 वर्ष पूर्ण झालेली होती. त्यामुळे मला एकच सांगावंसं वाटतं की न भूतो न भविष्य अशा प्रकारचा कार्यक्रम सावंतवाडीमध्ये विधानसभेमध्ये आमच्या सर्व गोरगरीब जनतेने, कार्यकर्त्याने, सैनिकांनी आणि मुलांनी, महिलांनी सर्वांनी आयोजन केलेलं आहे. साहेब, संपूर्ण पाहता जिल्ह्यामध्ये ही यात्रा होत असताना सावंतवाडीतनं मोठा शुभारंभ झाला आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, सावंतवाडी असं नाही, प्रत्येक विधानसभेमध्ये अशा प्रकारच्या तिरंगा यात्रा निघणार आहेत. आज सावंतवाडीमध्ये पहिली तिरंगा यात्रा निघते आणि त्यामध्ये राष्ट्रप्रेमी सगळे नागरिक सहभागी झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी, युतीतल्या सगळ्या सहकार्यांनी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी याचं नेतृत्व केलेलं आहे. याचप्रमाणे कुडाळ विधानसभेमध्ये, कणकवली विधानसभेमध्ये सुद्धा मोठ्या याच्यामध्ये यात्रा निघणार आहेत. जिल्हा संयोजक म्हणून तुम्ही खूप मोठी भूमिका यामध्ये पार पडली. काय सांगाल, दरवर्षी गेली 5 वर्ष हर घर तिरंगा ही म्हणजे हे उपक्रम राबवण्यात तुम्ही नेतृत्व करताय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. कारण की भारताचा अमृतकाल 2022 पासून सुरू झाला. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली आणि या संपूर्ण नियोजनामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी आवाहन केल्यानंतर, भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने आवाहन केल्यानंतर आज एवढे सगळे राष्ट्रप्रेमी तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी आज सर्वजण पदयात्रा करतायत. ही सगळ्यात मोठी आनंददायी गोष्ट आहे. सर्वजण एकत्रितरित्या भारत मातेसाठी एकत्र येऊन जयघोष करतायत. ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. भारत माता की
या तिरंगा यात्रेमध्ये स्वतः माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर पण सहभागी झालेत. भाई, काय सांगाल, मोठ्या संख्येनं सावंतवाडीतली जनता या यात्रेमध्ये सहभागी झाली आहे? खरं तर प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल देशाभिमान असतो आणि आदरणीय मोदी साहेबांनी हा कार्यक्रम घर घर तिरंगा हा आपल्या देशाला दिलेला आहे. आज आपला देश हा जगातील एक महाशक्ती म्हणून त्याचा उदय होतो आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, भारत मातेला वंदन केलं पाहिजे आणि त्याचं प्रतीक हा तिरंगा आहे असं मी स्वतः समजतो आणि त्याच्यामुळे सर्वांनीच याच्यामध्ये सहभागी व्हावं असं सुद्धा आव्हान करतो. निश्चितपणे भाई, यात एक वेगळी राजकीय गोष्ट किंवा दिसून येते ती म्हणजे एका क्षणाला एकमेकांच्या विरोधात असणारे लोकसुद्धा किंवा स्वतः पालकमंत्रीसुद्धा इथे येत आहेत, भाजपचे लोक आहेत. तुम्ही सुद्धा ह्या यात्रेमध्ये सहभागी झाला. एक देशप्रेम कुठेतरी दाखवलं जातं आहे, राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले जात आहेत. सावंतवाडीत अशा गोष्टी बऱ्याचदा पाहायला मिळतात, त्याबद्दल काय सांगा? सावंतवाडीची ही संस्कृती आहे आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा स्वतः निरोप दिला होता सहभागी व्हा म्हणून. ते स्वतः सहभागी होत आहेत. एकंदरीत ज्याला देशप्रेमाची गोष्ट येते तेव्हा सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ही सावंतवाडीची संस्कृती आहे. ज्या वेळेला विकास कामं होतात, ज्यावेळेला देशाचे कार्यक्रम असतात त्यावेळेला सर्व लोक पक्षभेद विसरून एकत्र राहत असतात. आज तिरंगा रॅली होते, मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले, देशप्रेमी सहभागी झाले, काय सांगा? बघा, तिरंगा आमच्यासाठी आमच्या अस्मितेचे विषय आहे. आज भारतात राहणारा प्रत्येक नागरिक जो जो ह्या देशाला आपला देश मानतो, जो जो या भूमीला आपली भूमी मानतो आणि ज्याच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, तो प्रत्येकजण आज या तिरंगा रॅलीमध्ये आमच्याबरोबर उपस्थित होता. प्रत्येकाने आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणं आणि देशाबद्दल गर्व असणं हे मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज तिरंगा रॅली ही ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे ह्या तिरंगा रॅलीचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहे संदीप गावडे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण प्रत्येक मतदारसंघामध्ये ही रॅली काढतो आहे. ज्यांनी जे ह्या रॅलीमध्ये सामील झाले तर प्रत्येकाला या देशाबद्दल अभिमान वाटतो. मला वाटतं आपल्यासाठी आपला झेंडा आणि भारत माता की जय म्हणणं, वंदे मातरम म्हणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जे ह्या गोष्टी म्हणत नाहीत त्यांना आपल्या देशावर प्रेम नाही एवढंच ह्या निमित्ताने मी आवर्जून म्हणेन. आपल्या देशामध्ये राहून ज्यांना वंदे मातरम म्हणासारखं वाटत नाही, उदाहरण काही अशाही संस्था आहेत, उदाहरण मदरसांसारखी संस्था आहेत जे आपल्या तिथे वंदे मातरम म्हणत नाहीत, त्या अशा संस्थेची नोंदणी पण रद्द करायला हवी अशा भूमिकेचा मी स्वतः आहे. काही लोक भारत माता की जय म्हणायला बघत नाही, मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही आणि म्हणून आपण आपल्या देशाबद्दल कडवट राहणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितपणे साहेब, यात एक अशी गोष्ट दिसते की विधानसभेत एकमेकांच्या विरोधात असणारे दीपक केसरकर असतील, विशाल परब असतील, आज देशप्रेमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात. एक वेगळा बघा, आमच्यासाठी आमचा देश सर्वप्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे. जसं मी सांगितलं, आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते हे नंतर आहोत, पहिले ह्या देशाचे नागरिक आहोत. म्हणून आमचा तिरंगा आणि आमचं रक्त भगवा आहे एवढं सांगण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे.